उरण तालुक्यातील केंद्रशासित प्रकल्पाच्या नाल्यामधून केमिकल मिश्रित पाणी येऊन नागरिकांना श्वसनाचा त्रास झाल्यानं परिसरात घबराटीचे वातावरण पसरले होते। नाल्यातून आलेल्या रसायनांमधून धूर आणि उग्र वास आल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। याआधी देखील अशा प्रकारच्या झालेल्या तेल गळतीमुळे मोठी आग लागून स्थानिक नागरिकाला आपला जीव गमवावा लागलाय। आज झालेल्या गळतीमुळे नागरिकांमध्ये असंतोष पाहायला मिळाला, ज्यामुळे ONGC अधिकारी आणि ग्रामस्थांमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले। दरम्यान सर्व प्रकारानंतर ग्रामस्थ आणि ONGC अधिकारी यांच्यात बैठक बोलावून नागरिकांचे म्हणणं ऐकून घेण्यात आले। ONGC मार्फत वारंवार हा इन्सिडेंट आहे आणि हा दर टायमाला यांची सिक्युरिटी आहे ती कोणत्या पद्धती आहे ते अजूनपर्यंत म्हणजे एवढा अपडेट असून सुद्धा कोणत्याही प्रकारची जी सिक्युरिटी पाहिजे ती होत नसल्याकारणाने ग्रामस्थांना हा जीवाशी खेळला जाणारा हा खेळ आहे। त्यामुळे हा कुठेतरी थांबण्यात यावा आणि एवढी मोठी ONGC कंपनी एवढा मोठा त्यांचा प्रोजेक्ट तर होणाऱ्या ह्या सगळ्या संदर्भात काहीतरी एक सिक्युरिटी आणि आतल्या आत घ्यायला पाहिजे की जेणेकरून हा जो भाग आहे तो ग्रामस्थांना किंवा गावकात नाही। आता हा जो नाला आहे हा समुद्रकिनारी जॉईंट झालेला आहे। हा जो पाण्याचा प्रवाह जर समुद्रात गेला तर माशांचा प्रॉब्लेम आहे। परत आता असणारे काही आता पर्यटक आहेत संख्येची वाढ झालेली आहे। म्हणजे हा जीवनाशी खेळलेला हा जवळजवळ खेळच आहे। तरी ONGC लवकरात लवकर या विषयावर मग ग्रामस्थांमार्फत आंदोलनाचा एक पुकारला जाईल। काय आज नक्की ONGCचा प्रकार झाला, तेल गळती झाली, काय झालं? आता सध्या 11च्या दरम्यान सकाळी 11च्या दरम्यान ONGCमधून असा पिवळ्या कलरचा एक मोठा केमिकल आला आणि त्यातून धूर निघत होता आणि घशाला वगैरे खवखवत होतं। आता आम्ही सगळ्यांना बोलवले, आता CSF वाले आलेत, ONGC वाले आलेत। ONGC वाले टाळाटाळ करतात, आमच्याकडून आलं नाही, तुमच्याकडून। एका साहेबांनी तर डायरेक्ट सांगितलं की तुम्ही टाकलात म्हणून। एवढा जलनशल होता की त्याचे वापर निघाला। आम्ही व्हिडिओ करून ठेवले। या ONGCमुळे आम्हाला खूप धोका आहे, यांनी काहीतरी करावा आणि त्या अधिकाऱ्याच्यावर ज्यांनी सोडला आहे बेजबाबदारी केली आहे, ज्याच्यामुळे आईल सुटला आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि आमच्या समस्या सोडवल्या पाहिजेत। आता एकंदरीत काय ONGC अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे, काय नक्की होणार? ते बोलतात आम्ही बैठक घेऊ, पण ते टाळाटाळ करतात। 1-2 माणसांना घेऊ जात बोलतात। आमचं म्हणणं आहे की जेवढे घरदार आहेत तिथे नाल्याच्या शेजारी त्यातून एक घरातून एक प्रतिनिधी घेऊन जावा आणि 2-3 पत्रकारांना बरोबर घेऊन जावा। सरपंच, उपसरपंच आणि आमच्या गावचे आहेत ते सगळ्यांनी एक माणूस यावा, आमचं म्हणणं आहे। असं लुपीछुपी नको। ONGCचे अधिकारी लुपीछुपी करतात आणि भांडणं लावतात आणि